हॅलो, कसे आहात सगळे? आता आम्ही चाललेलो आहोत लातूरहून बीडला. सृष्टीचा नीटचा पेपर झालेला आहे, त्यामुळे आता सुट्ट्या आहेत. सार्थकचे पेपर तर संपून बरेच दिवस झाले, तो अगोदरच गेलेला आहे तिकडे. पण सृष्टीचा नीटचा पेपर होईपर्यंत आम्हाला इथून हलता येत नव्हतं, जाता येत नव्हतं. पण आता पेपर झालेला आहे, त्यामुळे आता आम्ही तिकडेच थांबण्यासाठी चाललेलो आहोत. कारण भावाचं लग्न आहे आणि लग्न म्हटलं की कामं खूप असतात. शॉपिंग असेल, आमची शॉपिंगसुद्धा बऱ्यापैकी आणखी बाकी आहे. काही आम्ही केलेली आहे अगोदर, मध्येच जाऊन येऊन केलेलं आहे, पण आणखी खूप शॉपिंग बाकी आहे. तर आता लातूरहून आम्ही निघालेलो आहोत. साधारण 2 तास इथून आम्हाला जाण्यासाठी लागतो. वेळ सकाळचीच आहे, पण तुम्ही बघू शकता अगदी कडक ऊन पडलेले. यावर्षी ऊन जरा जास्तच आहे. आता मी नाश्ता वगैरे करून आलेलो होतो, डायरेक्ट दुकानात आलेलो आहोत. बाकीचे सगळेही दुकानात आलेले आहेत. तर आता बघूयात, एकेकाचं शॉपिंग करतो आहे आम्ही. बरेच कपडे घेऊन झालेले आहेत, पण जे राहिलेले आहेत ते घेतो आहे. यासोबतच जे देण्याघेण्याचे कपडे असतील ते सुद्धा आम्ही आजच घेणार आहोत. साड्या आहेत, सिल्कच्या साड्या वगैरे घेतलेल्या आहेत आधीच, पण काही साड्या बाकी आहेत घ्यायच्या. एक तर शॉपिंगला वेळही खूप लागतो आणि त्यात पटकन डिसाईडही होत नाही, हे घेऊ की ते घेऊ असं होतं. आता मी इथे काय काय शॉपिंग केलेली आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कोणत्या साड्या घेतल्या, बाकीच्यांनी कसे कपडे घेतले, सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता शॉपिंग आमचं झालेलं आहे आणि आम्ही गावाकडे आलेलो आहोत. आता पुढच्या दिवशीचा प्रोग्राम काय आहे बघूयात. तर हे जे कपडे आहेत, तर हे पाहुण्यांचे कपडे आहेत. म्हणजे जे लोक रेडीमेड कपडे वापरत नाही, तर त्यांच्यासाठी कपडा घेतलेला आहे, शिवायला द्यायचा आहे. तर दादा चाललेले आहेत आता ज्यांना ज्यांना द्यायचं आहे तिकडे. सृष्टी ही बऱ्याच दिवसानंतर आल्यामुळे सृष्टी मस्त सकाळपासून झाडं बघते. कारण आंब्याचे झाडं छोटे छोटे आहेत, पण त्याला भरपूर कैऱ्या लागलेल्या आहेत. तर माझ्याही मागे लागलेले आहे, मम्मी चल म्हणून. तर तुम्ही बघू शकता, झाड खूप छोटं आहे पण भरपूर कैऱ्या लागलेल्या आहेत. एक कैरी खाली पडलेली आहे, तर पाडाची कैरी आहे, याला पाड लागलेला आहे. आता बाकीच्या ज्या कैऱ्या आहेत त्या मी काढून घेणार आहोत आणि त्या पिकायला घालणार आहोत. बऱ्याच कैऱ्या आहेत त्याला.